सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी वासुदेव शिवाजी लाड, वाचनालयाचा उपाध्यक्ष, श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे येथील ऑनलाईन विचारांची देवाणघेवाण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. ज्ञात अज्ञात तसेच हयातीत असलेले आणि हयातीत नसलेल्या सर्व कवी, लेखक, साहित्यिक आणि मराठीतील कलाकारांना आणि तसेच आपल्या मराठी मातृभाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळवून देणाऱ्या सर्व विचारवंतांना विनम्र अभिवादन करतो. आणि तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला धन्यवाद देतो आणि वाचनालयाकडून सर्व मराठी भाषिक जनतेला, वाचनप्रेमींना आणि आमच्या व्ह्युअर्सना मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तर हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील. तर आजचा कार्यक्रम हा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आपल्या मराठी मातृभाषेला भाषेचा अभिजात हा दर्जा कालच मिळालेला आहे आणि त्याच विषयावर आजची चर्चा होणार आहे. तर सर्वप्रथम आमच्या वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष अमित कणकुले हे आपले विचार अभिजात भाषेवरती विचार मांडतील आणि त्यांनी ते मांडावे. नमस्कार. काल 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी अभिजात भाषा दर्जा मराठी अभिजात भाषा दर्जा, मराठी भाषेला अभिजित भाषा दर्जा हा मिळालेला. सर्वात आधी सर्वांना नमस्कार. आणि व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो, जे काय आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहे, ही मुलं सगळी गावातील आहेत. आम्ही सर्वजण का उच्च शिक्षित नाही आहे. कोणी पण याच्यामध्ये कोणी 10वी शिकलेलं, कोणी 12वी शिकलेलं, कोणी 8वी शिकलेलं. तर तात्या आमच्या गावचे वयस्कर व्यक्तिमत्व 7वी शिकलेले. पण या वाचनालयामध्ये जेवढी पण पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये सर्वात जास्त वाचक केले आज इथं वाचक इथं उपस्थित आहेत. तर मी एक विनंती करतो की या साध्या भोळ्या गावातील मुलांना पहिल्यांदाच आम्ही लाईव्हच्या माध्यमातून जगासमोर आणत आहे, लोकांसमोर आणत आहे. त्या लाईव्हच्या पाठीमागं सगळेजण आम्ही मतमतांतर मांडत असतो, भांडत असतो, वाद घालत असतो, चर्चा घालत असतो. पण ज्या वेळेला कॅमेरा चालू होतोय त्यावेळेला अवघडल्यासारखं वाटतंय. त्यामुळे व्ह्युअर्सने आमच्या समजून घ्यावं की आपली ही गावातीलच मुलं आहेत, पण याच्या पाठीमागच्या भावना स्वच्छ आहेत आमच्या. हे लक्षात घ्या की आम्ही ज्या वेळेला कोणतंही आपलं मत मांडायला घेतो किंवा सुरुवात कोणत्याही गोष्टीची करतो, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटेल, बघणाऱ्या लोकांना चांगलं वाटलं पाहिजे, हे सांगण्याच्या बरोबरच आम्ही स्वतःच कुठेतरी चुकत असतो. त्यामुळे आमच्या भावना समजून घ्या तुम्ही. आज हे जो कार्यक्रम करण्यामागचा उद्देश की लोकांपर्यंत पोचायचा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कालच्या ऐतिहासिक दिनी मिळाला. त्यावेळी या देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचं मंत्रिमंडळ या सर्व आमच्या मराठी भाषिकांकडून खूप खूप अभिनंदनने त्यांचं आभार मानतो. आणि इथं आम्ही सर्वजण बसलोय, आम्ही येथील वाचक आहे. आम्हाला काय वाटतंय ते जाणून घेण्याची खरं तर आज ही छोटीशी विचारांचं देवाणघेवाणाची बैठक आज इथं आयोजित केली आहे. जे काय आमची मुलं मांडतील इकडं तिकडं होऊ देत, पण त्याने कॅमेऱ्याच्या समोर याचे जे काय धाडस जे करायलेत ना, तेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर मी इथं बसल्या सगळ्यांना विनंती करतो, कोणत्याही पद्धतीचं दडपण घेऊ नका, कारण बघणारे सुद्धा आपलेच बांधव आहेत. आणि आम्ही तिथं निडरपणे मांडूया, आपल्या मनामध्ये जे काय आहे ते चुकलं तरी चालेल, पण त्यांच्यासमोर आपण व्यक्त होऊया. आम्हाला काय वाटतंय
आमची मायबोली, आमची मातृभाषा, जवळजवळ 1500 ते 1800 वर्षाचा इतिहास असलेली आपली मायबोली, तिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याबद्दल आम्हाला प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचं आहे. ज्या कुणाला त्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याने हात वरती करा. आपलं म्हणणं शांत चित्तानं मांडण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिल्यांदा मी अमितलाच विचारतो की बाबा अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर की त्यांचंच पहिला कमेंट आलं की आमच्या भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला, खूप खूप बरं वाटलं आणि सगळ्यांना शुभेच्छा. मग त्यांना काय वाटतंय, अभिजात भाषा म्हणजे काय, त्याला दर्जा मिळाल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या समाजामध्ये होणारे बदल काय घडू शकतात आणि त्यांना काय वाटतं? पहिल्यांदा अभिजात भाषा म्हणजे प्राचीनता, स्वयंभूपणा, श्रेष्ठता म्हणजे अभिजात भाषा. देशात आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये तमिळ भाषा 2004 मध्ये त्या भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर संस्कृत 2005 मध्ये त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर तेलुगू 2008 मध्ये आणि कन्नड 2008 मध्ये त्या भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर मल्याळम 2013 त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ओडिया त्याला 2014 त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे ती भाषा समृद्ध आहे, मान्यता मिळणे, समृद्ध आहे अशी मान्यता मिळणे. महाराष्ट्रामधील पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठी अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून हालचाली प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. 2012 साली ही समिती नेमण्यात आली. त्यानंतर 2013 हा अहवाल प्रकाशित केला. या अहवालामध्ये मराठी भाषा ही 2500 वर्षापासून आहे हे या अहवालामध्ये मांडण्यात आलं. 500 वर्ष म्हणजे अडीच वर्षापासून म्हणजे आपल्याकडे पुरावे आहेत. पुरावे आहेत. महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारला पाठपुरावा केला. हे पुराव्या सकट त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाला 2500 वर्षापासूनच्या जुनी भाषा, स्वयंपूर्ण भाषा आहे आणि एवढा 2500 वर्षाचा इतिहास आमच्या भाषेला आहे. म्हणून पाठपुरावा करण्यासाठी हे सगळे कागदपत्र जमा केले. धन्यवाद. यांच्यानंतर आमच्या वाचनालयाचे हिशोब तपासणी सूर्यकांत मरुचे हे सांगतील की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले आणि ते कोणत्या पद्धतीनं त्यांनी ते सांगावे. नमस्कार. सर्वप्रथम मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मंत्री असतेवेळी मुख्यमंत्री असतेवेळी त्यांनी एक कमिटी नेमण्यात आली. प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव मांडण्यात आला की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी. आणि त्यांची एक अट अशी होती की भाषा ही आपली प्राचीन असली पाहिजे. मग त्यांनी भाषेचा तपासणी सुरू केली, पुरावे शोधले. त्यानंतर आपल्या भाषेचे अनेक गाथा आहेत, कादंबऱ्या आहेत, साहित्यिक आहेत. तेव्हापासून मग त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि काल आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नमस्कार. धन्यवाद. तर सांगायला खूप बरं वाटतंय आणि कौतुक वाटतंय. सूर्यकांत हा वायरिंग करणारा मुलगा, शिक्षण 10वी पर्यंत. खरं इथं ह्या वाचनालयाच्या संपर्कात, ह्या पुस्तकांच्या संपर्कात आल्यानंतर त्याला धाडस आलं. खरं तर आज त्याचं शुक्रवारचं जो का आपलं चर्चासत्र असतोय शुक्रवारचं, त्या चर्चासत्रामध्ये विचारांची देवाणघेवाण केल्यानंतर तो आज इन्फोसिस नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या आयुष्यावरती आज तो आपलं मत व्यक्त करणार होता. कारण त्यानं ते मागील 1.5-1.5 महिन्यापासून पुस्तक वाचलं होतं, अभ्यासलं होतं. आणि ज्या वेळेला आम्ही चर्चा करत बसत असणार त्यावेळेला तो स्वतः येऊन सांगणार की दादा त्याने
नारायण मूर्तीने स्वतः सुरुवातीला केले गेलेले कष्ट, म्हणजे त्याने बजाज या स्कूटरवरून फिरत असते वेळी आज त्यांच्याकडं करोडो अरबोची संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे. फक्त चांगलं शिक्षण, योग्य नियोजन आणि इन्फोसिस ही नावाजलेली जगविख्यात कंपनी, त्यांचे सीईओ आहेत ते. आणि सुधा मूर्तींचं कार्य किंवा एवढ्या मोठ्या माणसाची ती पत्नी असून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत. याबद्दल त्याचा आज खरं तर चर्चासत्रामध्ये आज त्याचं नाव होतं. आणि काल ऐतिहासिक दिनी हा अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्याबद्दल आज हा विषय आम्ही निवडला. आणि त्यानं म्हणजे व्यवसायांना वायरिंग काम करतोय, तो इलेक्ट्रिकल वायरिंग काम करतोय. पण इथं या वाचनाच्या संपर्कात आल्यानंतर माणूस व्यक्त व्हायला सुरुवात होते. तर धन्यवाद सूर्यकांत. त्यानंतर आमचे उपाध्यक्ष अमित कणकुले याने फॅब्रिकेशनचं काम करत असतात. म्हणजे स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं काम आणि आपल्या बरोबर 4 लोकांना काम देऊन या वाचनालयामध्ये येऊन आपलं मत मांडायला शिकलो आपण. कुणामुळे? तर ह्या पुस्तकांमुळे. या पुस्तकांच्या सानिध्यात येणारा प्रत्येक माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे आपण वेळोवेळी म्हणत असतो. तर तसंच आज सुद्धा इथं व्यक्त होत आहेत. तर आमच्या गावचे सैनिक, भारतीय सैन्यामध्ये त्याने आज सैनिक म्हणून कार्यरत आहेत, सुट्टीवरती आलेत त्याने, अमोल पवार. अमोल, मगाशी तुम्ही बोलते वेळी सांगितला की खूप बरं वाटतंय ज्या वेळेला कालचा हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला की आमच्या भाषेला, मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला आणि बरं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही सैन्यामध्ये असता, सैन्यामध्ये जास्त करून हिंदी भाषा वापरली जाते, मग मराठीमध्ये संवाद किंवा आपल्या मातृभाषेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? असं एक सैनिक म्हणून किंवा एक मराठी भाषेबद्दलचं प्रेम असलेला कार्यकर्ता, एक आपण त्याला मातृभाषा म्हणतो, म्हणजे एक मराठीचं मुलगच म्हणून आपण त्याच्याकडे बघू. जरी सैन्यामध्ये आपली हिंदी भाषा जरी वापरत असतील तरी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. आणि मातृभाषा ही टिकवणं फार गरजेचं आहे. आणि काल जे अभिजात भाषेचं जे दर्जा दिला गेला, श्री आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याची खूप म्हणजे ह्यांनी ह्या भाषेचा दर्जा देऊन आपल्याला खूप मोठी असं हे दिल्यासारखं झालंय. कारण की आपण आपल्या भाषेचा वापर करून जगू शकतो. कारण की तसं बघितलं तर या बेळगाव भागात तरी, या कर्नाटकमध्ये तरी, आपल्या या बेळगाव भागामध्ये मराठी जातीवरती खूप पिळवणूक होते भाषेवर. हा, आपल्या भाषेवर खूप पिळवणूक होते. आपल्या भाषेच्या लोकांवरती खूप अत्याचार केला जातो. त्यामुळे ह्या आपल्या भाषेला तरी मराठी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मला खूप खूप अभिमान वाटतंय. आणि असंच ते आपल्या इथं बेळगावमध्ये पण चाललेलं आहे. बाकी आपलं तसं महाराष्ट्र आहेच, पण आपली भाषा जी आहे ती आपण मातृभाषा आपली आहे, त्या निमित्तानं आपण आपल्या भाषेचा वापर करून जगू शकतो. एवढे बोलून माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. मी प्रशांतना विचारतो. प्रशांत हे खानापूर तालुक्यातून येतात आणि गेले किती वर्ष आहे प्रशांत तुम्ही इथं? 12. जवळजवळ 12 वर्षापासून त्याने आमच्या गावामध्ये वास्तव्याला आहेत. सुरुवातीला इथं त्याने भाड्यानं राहत होते. आता त्यांना छोटंसं त्याने घर इथंच बांधलेत. आणि चांगले वाचक, जरी त्याने आपलं घर खानापूर तालुक्यातल्या दुर्गम गावामध्ये असलं तरी इथं आले, इथं कष्ट करून त्याने आपलं कामाला वगैरे जातात त्याने. आणि दररोज संध्याकाळच्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा इथं येतात, पुस्तकांच्या संपर्कामध्ये राहतात. त्यांना काय वाटतं की बाबा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, खरंच आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. पण तुम्हाला असं काय वाटतंय की बाबा याच्यातून काय बदल घडतील किंवा काय फायदा होईल नेमकं? सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. देर सही पर अंधेर नाही, त्या म्हणण्याप्रमाणे जवळजवळ दादाने सांगितल्याप्रमाणे आपल्या भाषेला, मराठी भाषेला 2500 वर्षापूर्वीची भाषा, आणि जवळजवळ 13 कोटी लोक मराठी बोलतात आपल्या जगामध्ये. 13 कोटी लोक बोलतात, तरी पण आम्हाला एवढी वर्ष ह्या अभिजात भाषेसाठी झगडावं लागलं. कित्येक 35 वर्ष हा माझ्या अभ्यास जवळजवळ 35 वर्ष ह्या भाषे ह्या एवढ्या गोष्टीसाठी झगडावं लागलं.
पण ते मिळालं आणि खरंच ते खूप याच्यामध्ये या चळवळीमध्ये भाग घेतलेल्या त्या तमाम विचारवंतांना मी त्या विचारवंतांना मनापासून सल्यूट करतो आणि हे आम्हाला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी माणसांचे मी अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पूर्ण हे सराउंड केलं म्हणजे वाचनालय कसं आहे हे तरी दिसू. केतन तुला सांगायचं ना, सांगा की मध्ये आठवण वगैरे काय म्हणायचं. हा, ठीक आहे. धन्यवाद प्रशांत. मी आमच्या गावचे नवीन ऍडव्होकेट वकील केतन चौगुले यांनी आता नुकतंच आपला वकिली पास करून कार्यरत होत आहेत. त्यांचं शिक्षण मातृभाषेमध्ये झालेलं आहे, वाचनालयाचे नित्य वाचक. तर केतन तुम्हाला काय वाटतंय, कारण ज्या वेळेला तुम्ही काळा कोड घालून कोर्टामध्ये जाता, सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाता, किंवा तुमच्याकडे जे कोण क्लायंट जे येतात त्यांच्याशी तुमचा संवाद किंवा मातृभाषेतून विचारांची देवाणघेवाण किंवा मातृभाषेतून मुद्दा समजून घेणं पण मांडणं इंग्लिश किंवा कन्नडामध्ये तुम्ही कोर्टामध्ये मांडत असता, कारण तिथली सिस्टीम बघितलोय आम्ही. तुम्हाला काय वाटतंय की कालच्या या ऐतिहासिक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय की बाबा केंद्र सरकारनं चांगला निर्णय दिला, गौरवास्पद आमच्यासाठी गोष्ट आहे ती. तुम्हाला एक वकील, नववकील म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आमची, अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि वकीलच हे आमचं शिक्षण घेतेवेळी आणि हे व्यवसाय करतेवेळी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो ने, आता आमचं बेळगाव हे सीमा भागात येत आहे. मेन म्हणजे फर्स्ट भाषा आमची कन्नडच आहे. आणि आमच्या कोर्टामध्ये म्हटलं तर मराठी तेवढं मोजकीच, म्हणजे कोण तर पहिल्यापासून 2 वर्ष आधीपासून सगळे कागदपत्र आमचे मराठीत होते. तर ह्याच्यानंतर दडपण आणून त्यांनी जे कमी केलेत सगळं, म्हणजे मराठी भाषा डावलण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर आमचा याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्हाला अपुरं वाटतं किंवा आमचं मराठी भाषा एकदम म्हणजे एवढं काय आम्ही पाप केलोय किंवा आमच्या सीमा भागात एवढं जास्तीत जास्त लोक असून सुद्धा आम्हाला कोर्टामध्ये म्हणजे राजकीय भाषा म्हणून का ते वापरता येत नाही. आता आम्ही शिक्षण घेतेवेळी बेल्लाद कॉलेजमध्ये मी शिकत होतो तेव्हा कन्नड विद्यार्थी पण होते आणि मराठी पण विद्यार्थी होते. मराठी विद्यार्थ्यांना ते हेच म्हणजे कन्नड तर जास्तीत जास्त म्हणजे हे होत नव्हतं. खरं इंग्लिशमध्येच आमचा एक हे होता की इंग्लिशमध्येच तुम्ही द्यायला पाहिजेत. कन्नड आमच्यापेक्षा जर कन्नड विद्यार्थ्यांचं बघितलं त्यांना इझी पडत होतं किंवा त्यांना मातृभाषेतून सगळं पूर्ण म्हणजे एक्झाम वगैरे सगळं वगैरे कन्नडमध्येच त्यांना द्यावं लागत होतं. आणि आमचं मातृभाषेतून शिक्षण झाल्यामुळे इंग्लिश भाषा जरा म्हणजे अवघड जात होती. तरी पण एवढ्या याच्यातूनच आम्ही LLB पूर्ण केलो, याचं तर आमचं मोठं कौतुक करावं लागेल. खरं आता अभिजात दर्जा मिळालाय एवढंच मला येतेवेळी दुपारी येतेवेळी मला आमच्या मित्रांना विचारलं अभिजात भाषा दर्जा मिळाला त्याचं काय म्हणजे परिवर्तन काय होणार की आम्हाला एवढं हे म्हणजे अभिमानास्पद हे म्हणजे कौतुक वाढलं आहे. खरं कोणतं सांगावं की बाबा आमचं याच्यानंतर काय बदल होतील, काय काय असं केंद्र सरकारकडनं काय काय उपयोग होईल आणि कुणाकुणाला रोजगार मिळेल आणि काय परिवर्तन घडेल तर सांगितलं तर बरं होईल. ह्यांच्याकडे तर मी सांगू इच्छितो, मला जेवढं माहित आहे तेवढं जवळजवळ वर्षाला 500 कोटीचा का 500 कोटीची तरतूद केंद्र सरकारकडून अभिजात भाषा संवर्धन आणि त्याच्याबद्दल संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जातोय. आता ते तपासलं पाहिजे, तेवढाच आहे की अजून जास्त आहे तो निधी.
तर ज्या वेळेला कोणताही निधी केंद्र सरकार देते त्यावेळेला एका व्यक्तीला येत नाही, तो त्या माध्यमातून संशोधन करण्यासाठी लागणारे लोक त्यांना रोजगार मिळेल. आणि संशोधन केल्यानंतर आम्ही वाचलंय पेपरमध्ये की 1500 वर्ष कमीत कमी जुनी आहे म्हणून. आमचे संशोधकाने महाराष्ट्र शासनानं जवळजवळ सांगितलं की 2500 वर्ष जुनी भाषा आहे म्हणून. मग या 2500 वर्षापूर्वीच्या जुन्या भाषेमध्ये बाबा काय काय होतं, ही भाषा मराठी आणि महाराष्ट्रापुरताच मर्यादित होती की देशातील इतर भागामध्ये बोलली जात होती, त्याचा वापर कुठपर्यंत केला जात होता, किंवा कोणत्या कोणत्या राजाच्या राज्यामध्ये ही भाषा राज्यभाषा म्हणून वापरात येत होती. ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी तो निधी खर्च होईल. आणि भाषा संवर्धनासाठी आता तुम्ही म्हटला की बाबा आपण कर्नाटकामध्ये भौगोलिकरित्या आपण मराठी माणूस कर्नाटकामध्ये असल्यामुळे थोड्या अडचणी आम्हाला येत आहेत आणि याच्यानंतर सुद्धा येणार. मग तिथं हा निधी किंवा या मराठी भाषेचा दर्जा, अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे तो येणारा काळच ठरवेल. यानंतर आमच्या वाचनालयाचे वाचक मारुती बेळगावकर यांना मी विचारू इच्छितो, म्हणजे त्यांचं मत जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही वाचन केलंय, वाचनाच्या माध्यमातून आपण मातृभाषा काय आहे आणि कोणताही विषय वाचल्यानंतर आम्हाला लवकर समजतोय. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कौतुक गौरव सगळीकडे होत आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या दृष्टिकोनात त्या गोष्टीकडे बघता? तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. आपण मराठीत सुद्धा संशोधन करू शकतो किंवा मराठीतून ग्रॅज्युएशन सुद्धा यापुढे करू शकतो. तर अभिजात भाषा मिळाल्यानंतर आपल्याला 2 राष्ट्रीय स्कॉलरशिप सुद्धा आम्हाला म्हणजे स्कॉलरशिप आपल्याला इथं हे उभारता येतंय. त्यानंतर अभिजात भाषा मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स स्थापना देखील आम्हाला इथं करता येते. आणि मराठी भाषेला म्हणजे विद्यापीठात एक अध्ययन केंद्र सुद्धा आपल्याला इथं उभं करता येत आहे. अशा बऱ्याच सुविधा यापुढे आम्हाला बघायला मिळतील. बऱ्याच म्हणजे बऱ्याच सुविधा इथून आपल्याला होऊ शकते म्हणाल. धन्यवाद. यानंतर आमच्या वाचनालयाचे उपाध्यक्ष वासुदेव लाड 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, पण ह्या 50 वर्षाचा इतिहास असलेल्या या वाचनालयाचे उपाध्यक्ष त्याने या वर्षीचं आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष त्याचे ते उपाध्यक्ष आहेत. व्यवसायानं मोटर वाइंडिंग चं काम करत असतात, पण आमच्या गावचं जे काय वाचनालय आहे ते वाचन चळवळ जिवंत राहावी यासाठी खूप कष्ट घेऊन आम्ही तर जमत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो, त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतोय. आणि मागील 1-2 आठवड्यापूर्वी त्याने सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल चांगलं वाचन सुद्धा केलं आणि आपली मतं सुद्धा त्यांनी मांडली. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघताय? मला असं वाटतंय की एक दीर्घ काळाची तपस्या काल फळाला आली. आणि ते असं कारण आमच्या देशामध्ये सर्वात जास्ती बोलणारी भाषा हिंदी, त्याच्यानंतर बंगाली आणि 3ऱ्या नंबरवर जी आहे ती मराठी भाषा होती. तरी सुद्धा आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नव्हता. हे एक आम्हाला खंत होती आणि कायम आम्ही येणार वाचनालयामध्ये चर्चा करणार, कधी मिळणार ही चर्चा आमची कायम होत होती. आणि तो दीर्घ काळ आता संपलेला आहे असं वाटतंय. आणि जसं सांगितलं मारुतीने त्याचे फायदे सांगितले आणि अमितनं सांगितला 2,500 वर्षाच्या आधी भाषा पाहिजे, त्याचं संशोधन होत आहे, त्याच्यानंतरच ते मिळतंय. ते मिळाल्याबद्दल आम्हाला मनापासून जल्लोष करावासा वाटतो. आणि हा प्रकारचा जल्लोषच आहे. जल्लोष करा, फटाके सुद्धा मिठाई तयार आहे, सगळं तयार आहे. आणि सर्वांनी जे कोणी आमचे व्ह्युअर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांनी पण जोरात जल्लोष करावा असं मी सांगू इच्छितो. आणि आमचं ती तपश्चर्या होती आणि जे कोणी आजपर्यंत मिळावं ह्याच्यासाठी प्रयत्न केलेत त्या सर्वांना विनम्र अभिवादन. आणि आमच्या पंतप्रधान मोदींना धन्यवाद. आमच्या भाषेला तुम्ही अभिजात भाषा या दर्जा दिल्याबद्दल. आणि आमची तपस्या संपलेली आहे. एवढं बोलून देव प्रसन्न झाले. ठीक आहे. तर आमच्या गावचं वडीलधारी मंडळी, आमचे ज्येष्ठ पंच मंडळी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत ज्येष्ठ पंच मंडळी, त्या लढ्यामध्ये अग्रस्थानी असलेले, आम्ही त्यांना तात्या म्हणतो, कृष्णा अनगोळकर तात्या. तर यांचं शिक्षण 7वी पर्यंत. तर मी सुरुवातीला सांगितलं की या वाचनालयामधले सगळ्यात जास्त पुस्तकं त्याने वाचलेले आहेत.
आणि त्यांचे विचार आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन रूपे आम्हाला म्हणजे प्रोटीन सारखं मिळत असते आम्हाला तरी. तर त्यांना काय वाटतंय, सुरुवातीची परिस्थिती होता त्या जवळजवळ तुमचं वय आज 80 वय चालू आहे. तर 80 म्हणजे त्यात ते 10 वर्ष तुमचं बालपण काढा तर 70 वर्षाचं तुम्ही आयुष्य जगलेलं आहे. तर या 70 वर्षामध्ये तुम्हाला आलेला प्रचंड अनुभव आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता, लाट्याकाट्या खाल्लाय आणि ती भाषा जगावी, आपल्या माणसाला स्वाभिमानानं जगता यावा म्हणून खूप प्रयत्न केलाय तुम्ही. आणि आज ज्या वेळेला काल तुम्हाला समजलं की खरोखरच तुम्ही तुमचं वय 80 असून सुद्धा तुम्ही मला फोन केला आणि संतोष खूप महत्वाची गोष्ट झाली रे आणि आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मरता मरता एक चांगली गोष्ट मी बघायला. पण मी तात्याला प्रत्येक वेळी सांगतो, त्याने सांगतात लास्ट फोटो म्हणतात तात्या अजून खूप मोठी लढायचं आहे, अजून काय काय नाही बघायचं आहे. आमच्या वाचनालयाचे 80 वर्षाचे शेलार मामा आहेत. होय, ते त्यांना म्हणत असतो, मी खासगी मध्ये म्हणत असतो झालं आमचे शेलार मामा आहेत. तर तुम्हाला काय तात्या वाटतंय की पाठीमागचा जो काळ, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ बघितलाय, स्वातंत्र्य नंतरचा काळ बघितलाय, आंदोलन बघितलाय आणि आत्ताचा, याच्यामध्ये तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता? उपस्थित सर्वांना नमस्कार. पहिला अभिनंदन करतो, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि ह्या कार्यक्रमात आमच्या गावचे एक नवीन युवक वकील BA LLB होऊन ऍडव्होकेट झाले. पहिला त्यांचं मी अभिनंदन करतो या आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे माझ्या थोडं वाचनात आलेलं, केंद्र सरकारच्या कुठल्याही सुविधा निधी त्या भाषेला अभिजित दर्जा मिळाल्याशिवाय त्या मिळत नव्हत्या आणि त्या महाराष्ट्राला मराठी भाषेला आजपर्यंत मिळाल्या नाही. त्यासाठी आमच्या नेत्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. तसं जर म्हटलं आमच्या भाषेला अभिजित दर्जा संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनीच आम्हाला त्यावेळेला मिळवून दिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली यांनीच आम्हाला त्यावेळेला मराठी भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे. पण आत्ताच्या राजकारण्याने जरा आम्हाला बाजूला वगळून का होईना पण आता मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला. ह्या पुढच्या काही भाषेच्या त्या सुविधा आहेत, त्या सुविधा आता आम्हाला मराठी भाषेला मिळणार. आणि आजपर्यंत मी कोर्ट कचेऱ्या बघितल्या, सगळं काय बघितलं. कोर्टात सुद्धा पुष्कळ ठिकाणी जबाबाला मी विचारलं, उभे राहिलो, वकील साहेब मी काय, मला विचारलंय कन्नड, मला कन्नड येत नाही, मी मराठीत बोलणार. तुला समजतंय? समजतंय म्हटलं, मी बोलतो. मान अपमान झाला तर मला दूषित ठरवायचा नाही. होय, मान अपमान, सन्माननीय शब्द मला कानडीचे येत नाहीत. म्हणजे जिथं मान अपमान झाला तर मला विचारायचा, दोष ठेवायचा नाही. असं असेल तर बोलतो म्हटलं मी. काय अहो तो अरे म्हटलं तरी सोसून घ्यायला पाहिजे म्हटलं. म्हटल्यानंतर दुसरे वकील घेऊन माझे 2-3 वेळा म्हणजे त्या केसीचे ह्याच्यात जबाब घेतले माझे. पण आता आमच्या भाषेला हा दर्जा मिळाला. आमच्या मराठी भाषेमध्ये एवढे लेखक, कवी असे हे विचारवंत होऊन गेले, असे कुठल्याही भाषेत जगात होऊन गेलेले नसतील. आज जगातले एक शेक्सपिरियन लेखक म्हणतात, पण आमच्या मराठी भाषेचे राम गणेश गडकरी यांना सुद्धा मराठीचे शेक्सपियर म्हणतात. काय असे म्हणजे शेक्सपियरांची पण पुस्तकं वाचलो मी. पण असे लेखक आमच्या ह्याच्यात होऊन गेले. आमचा खरोखर मराठी भाषा घडवली आमच्या लेखकाने आणि ती जगवली सुद्धा. आणि अजूनपर्यंत सुद्धा तुम्ही बघा, एक आठवणी ठेवण्यासारखं तुम्ही कुठलंही यातलं पुस्तक काढून काढा, त्या लेखकाची सही कुठल्या पद्धतीची आहे ते बघा. कुठल्याही लेखकाने इंग्लिशमध्ये सही केलेली नाही, त्यांनी मराठी भाषा तेव्हापासून जपून ठेवलेली आहे. प्रत्येक लेखकाची, कवीची सही मराठीतच आहे. ह्याची जाण ठेवा आणि इंग्लिश सही सोडा आणि मराठी सही करा. एवढं म्हणजे एवढे विचार मांडून मला जर अगोदर कल्पना जर दिला असता तर मी थोडं वाचन केल्याशिवाय मला एवढं बोलता येत नाही. तरी मी तुमच्या ह्याच्याप्रमाणे मला
माझ्या माहितीत असलेलं मी हे विचार मांडले. मराठी भाषेला आता केंद्राकडून ज्या सवलती आहेत त्या सवलती ह्याच्या पुढे मिळत जाणार, हे एवढं मी पक्क वाचलेलं आहे. बरोबर आहे. धन्यवाद बाबा. खरोखर आम्हाला चांगलं मार्गदर्शन केला तुम्ही आणि मराठीच्या बद्दल फार काही सांगितल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आता ह्याच्यानंतर आमच्या वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष संतोषदादा जैनोजी यांनी राजकीय दृष्टिकोनातून हा दर्जा मिळाला तो इतका उशीर का झाला, म्हणजे इतर भाषांना मिळालेला तर आमच्या भाषा 3ऱ्या नंबरवर असून सुद्धा इतका उशीर का झाला आणि राजकीय दृष्टिकोनातून त्याचे फायदे पुढे काय होतील ह्या विषयावर त्यांनी आपलं मत व्यक्त करा. मला वाटतंय ज्या वेळेला तमिळ, तेलुगू, संस्कृत, मल्याळम, कन्नड ह्या भाषेना अभिजात भाषेचा दर्जा आमच्यापेक्षा अगोदर मिळालेला होता. मला कौतुक तमिळ, तेलुगू, मल्याळम, संस्कृत भाषे म्हणजे जे कोणती भाषा बोलतात त्यांचं वाटतंय. मला सर्वात अगोदर कन्नड भाषिकांचं कौतुक वाटतंय, कारण लोकसंख्या 7 ते 8 कोटीच्या आसपास संपूर्ण जगामध्ये आहे आमच्या कन्नड भाषिक बांधवांची. तरी पण त्यांना आमच्यापेक्षा अगोदर मिळालेला आहे दर्जा. ती भाषा खूप जुनी आहे, आम्हाला पण माहित आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. पण इथल्या लेखकांचं, साहित्यिकांचं, विचारवंतांचं आणि इथले जे नटी जे आहेत ना, म्हणजे सिने क्षेत्रामध्ये काम करणारे लोक म्हणा, आणि इथली लोक आपल्या भाषेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल खूप जागरूक आहेत. आम्ही पण भौगोलिकदृष्ट्या कर्नाटकामध्ये राहतोच, पण काही लोकांनी पाठपुरावा केल्यामुळे आपल्यापेक्षा अगोदर कन्नड भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर कन्नड भाषेमध्ये खूप सुधारणा होत गेली. संशोधनासाठी लागणारा प्रचंड निधी त्या भाषेला मिळाला आणि ती भाषा समृद्ध व्हायला आणि जगापर्यंत पोहोचायला कारणीभूत झाली. त्याच्यानंतर तमिळ ज्या वेळेला मी आता जिंजीला गेलो होतो, जिंजी वेल्लोरला ज्या वेळेला आपण स्वराज्याची 3री राजधानी ज्याला आपण म्हणतो जिंजी, ती जिंजीला गेलो होतो तर तिथं तमिळ शिवाय दुसरी भाषा बोलताच येत नाही तुम्हाला. इंग्लिश थोडंफार आणि त्याच्यानंतर हिंदी बोलला तर तुम्हाला त्यांनी जवळच करत नाही. तर तिथं त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी तिथला लहान म्हणजे गरिबांपासून मोठं करोडपती, अरबोपती जे कोण आहेत तिथल्या सर्वांनी त्यासाठी केले गेलेले प्रयत्न आहेत. आणि तमिळ भाषिक हे आपल्या संस्कृतीचे एवढे काय जोडले गेलेले आहेत, त्यांना धर्म महत्वाचा वाटत नाही. तिथं त्यांनी धर्माला दुय्यम स्थान देतात, पण सगळ्यात अगोदर आपली भाषा आणि तिथली तामिळ संस्कृती म्हणजे द्रविडियन संस्कृतीवरती त्यांचं असलेलं प्रेम, त्यांची असलेली निष्ठा. प्रसंगी त्याने देशापासून तोडाची भाषा सुद्धा एक वेळ केले होते, पण तमिळ भाषा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, आम्ही द्रविडियन सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी तिथल्या राजकीय लोकांनी, विचारवंतांनी, साहित्यिकाने, सिनेनटाने आणि तिथल्या सामान्य जनतेनं जो काय प्रचंड दबाव राजकीय दृष्ट्या तिथल्या राजकारण्यांच्यावरती आणला आणि तिथल्या राजकारण्याने आपल्या भाषेला तमिळ भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा त्याने मिळवून घेतला. मी असं सुद्धा वाचनात आलं जगातली सर्वात जुनी तमिळ भाषा आहे असं एक ठिकाणी वाचलं होतं की आता त्याच्या पाठीमध्ये तो संशोधनाचा भाग आहे. पण कौतुक असं वाटतंय म्हणजे केरळासारखा एक छोटासा पट्टा मल्याळम बोलणारे तिथं खूप कमी लोक आणि मराठी भाषेला एवढा लेट म्हणजे संपूर्ण जगामध्ये ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला 13 कोटी ते 15 कोटीच्या आसपास मराठी बोलणारे मराठी भाषिक आहेत. मग आम्हाला एवढा लेट का? ज्या वेळेला आपण इतिहासात बघतो त्यावेळेला आपण ह्या देशावरती राज केलेली राजकर्ती जमात आमची, पण आपण कुठं कमी पडलो? तर माझ्या मित्रानं मगाशी मला राजकीय दृष्टिकोनातून बघायला म्हणजे हा राजकीय शब्द वापरला. होय, मला राजकारणामध्ये मी आहे म्हणजे थोडंफार राजकारण सुद्धा करतो, त्यातून समाजकारण सुद्धा होतंय, हा सुद्धा हेतू आहे. पण त्या दृष्टिकोनातून विचार करायला आणि ते बघायला मला आवडतंय. या देशावरती ज्या वेळेला साम्राज्य म्हणून उदयाला आलं, एक मोगली साम्राज्य चंद्रगुप्तांच्या नंतरचं सांगतो मी, मोगल साम्राज्य, दुसरं इंग्रजांचं साम्राज्य आणि तिसरं मराठ्यांचं साम्राज्य. हिंदू स्वराज्य जे काय होतं त्या स्वराज्याचं नंतर साम्राज्यामध्ये रूपांतर झालं. मी मागं सुद्धा सांगितलं साम्राज्य या शब्दाचा अर्थ काय, ज्याची सत्ता जल, भूमी आणि आकाशवरती असते ना त्यालाच साम्राज्य याच्यामध्ये गुंफलं जातं. म्हणजे साम्राज्य या शब्दाचा अर्थ असा होतोय की ज्याची सत्ता जमिनीवरती,
पाण्यावरती आणि आकाशावरती. ह्या तिघांच्यावरती सत्ता इंग्रजांची होती आणि मोगलांच्यावरती होती. त्याच्यानंतर सत्ता मराठ्यांची होती. भूभागावरती मोगलांच्या नंतर सर्वात जास्त भूभाग आम्हीच जिंकलोय. आमच्या पूर्वजांनी अटकेपर्यंत झेंडे गाडलेत आणि ते तलवारीच्या बळावरती, जोरावरती, म्हणजे आपण पराक्रमाला कुठंही कमी पडलो नाही. त्याच्यानंतर सिंधुबंदी, समुद्रबंदी असून सुद्धा छत्रपती शिवरायांनी अनिष्ट प्रथा मोडून, म्हणजे अंधश्रद्धा सगळ्या पायदळी तुडवून समुद्रावरती राज्य केलं आणि फादर ऑफ नेव्ही, इंडियन नेव्ही, फादर ऑफ इंडियन नेव्ही हे बिरुदावली आज आम्ही आमच्या छाती ठोकपणे सांगतो. आणि त्या नेव्हीच्या ध्वजावरती छत्रपती शिवरायांची अष्टभुजा जे राजमुद्रा आहे आज सुद्धा आपल्या भारतीय नेव्हीनं स्वीकारलेलं आहे. आणि आकाशामध्ये सत्ता, आता सर्वांना प्रश्न पडणार की त्यावेळेला विमान नव्हते, मध्ये आकाशामध्ये सत्ता होती कोणाची? तर मी अभिमानानं सांगतोय आमची सत्ता होती आकाशामध्ये. कारण रायगड जर सिंहाची गुफा असेल तर आमचा तोरणा गरुडाचं घरटं होतं. म्हणजे आमची सत्ता आकाशामध्ये सुद्धा होती. आणि ज्यांच्यामध्ये दम होता त्यांनी यायचं ना तोरणा घ्यायला, रायगड घ्यायला, राजगड घ्यायला. तर असं हे साम्राज्य, हे मी म्हणत नाही, जदुनाथ सरकार म्हणतात की मराठा साम्राज्य हे होतं. म्हणजे परकीय लेखक सुद्धा लेखकाने लिहून ठेवलंय की हिंदवी स्वराज्याची निर्माते छत्रपती शिवराय होतेच, पण नंतरला त्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर त्यांच्या अनुयायांनी आणि आमच्या पूर्वजांनी केलं. मग एवढं सगळं यश मिळत असते वेळी आमचं दुर्लक्ष कुठं होत गेलं? आम्ही लिखाणामध्ये कमी पडलो, आम्ही इतिहास लिहून ठेवायला कमी पडलो. म्हणून तुम्ही मगाशी विचारला की मला की एवढं वेळ का लागला? त्याचं कारण इतिहासामध्ये आम्ही पराक्रमी होतो. आम्ही मरायला आणि मारायला कुठं कमी पडलो नाही. आम्ही दुसऱ्यांच्यावरती आक्रमण केल्यानंतर आम्ही धावून गेलोय. ज्या वेळेला अमृतसरचं सुवर्ण मंदिर अब्दालीनं तोडलं त्यावेळेला आमच्या मराठा सैनिकांनी ते परत मंदिर अमृतसरचं ते हरमिंदर मंदिर आम्ही बांधलंय. एवढा प्रचंड पराक्रमी इतिहास आम्ही केला. पण तो या दिल्लीचं संरक्षण करते झालो आम्ही. खरं तो लिहून ठेवायला आम्ही कमी पडलो. आजूबाजूला राजपूतांचं, जाटांचं, शिखांचं, अहोमांचं राज्य होतं, पण त्यांना दिल्ली काबीज करता आली नाही. ते दिल्लीचं राज्य आम्ही मिळवलं. दिल्लीच्या देशाचं संरक्षण करते आम्ही झालो, पण आपण लिहून ठेवायला कमी पडलो. त्याचं उत्तर इथं आहे. तर इतिहासापासून आपण इतिहास वाचला कशासाठी पाहिजे? तर इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते आणि इतिहासापासून काहीतरी शिकायला पाहिजेत. तर येणारे आमची हे आत्ताचा भारत हा नवीन भारत आहे, अपडेटेड इंडिया आहे, अपडेटेड हिंदुस्थान आहे. तसं आम्ही मातृभाषा म्हणतो, आम्ही मराठीची मायलेकरं आहे. तर या मराठीची मायलेकराने मराठी या मातृभाषेकडं वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. ते लिखाण आम्ही तपासूया आणि जे काय परकीय ह्याच्यामध्ये जे काय लिखाण जे दडलेलं आहे ते शोधूया आणि आमच्या येणाऱ्या भावी पिढीकडं ते देण्याचा आपण प्रयत्न करूया. तर याला आजपासून कालपासून केंद्र सरकारची साथ मिळालेली आहे, त्याचा आपण फायदा करून घ्या. राहिला प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा. होय, आम्ही राजकीय इच्छाशक्तीमध्ये थोडंफार कमी पडतोय, हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. आपण काय करतोय, मराठी तरुण किंवा मराठा तरुण साहजिकली राजकारण नको रे बाबा. जर आपण कोणतीही कृती करत असतो, जर त्याला समाजकारणाची किंवा कोणत्याही राजकारणाची जोड असली ना, तो राजकारण करायला आहे असं आपण म्हणत असतो. पण आपल्यामधले चांगलं विचार करणारे, चांगलं समाजकारण करणारी पोरं जोपर्यंत राजकारणाचा जो लगाम आमच्या हातात येत नाही ना, तोपर्यंत समाजाची प्रगती होणारच नाही. असं मी सांगत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले. तुम्ही प्रचंड शिक्षण घ्या, तुम्ही प्रचंड पैसा कमवा, पण जशी प्रगती राजकारणामध्ये राहून करता येते ना, तशी प्रगती तुम्ही पैशाने किंवा शिक्षणानं करू शकत नाही. हे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, अंबानींच्याकडं, अडाणींच्याकडं खूप पैसा आहे, आशिया खंडातले सर्वात श्रीमंत आहेत, पण किती लोकांचं त्यांनी भलं करायला? 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी लोकांच्यावरती त्यांच्या व्यवसायाचा परिणाम होतोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर जगामधल्या त्यावेळेच्या सर्वच पदव्याने सर्वच गोल्ड मेडल त्यांनी घेतलं होतं.
पण त्यांनी म्हणावं तसलं आपल्या समाजाचं बदल घडवले नव्हते. पण उतरत्या वयामध्ये आपल्या शेवटच्या वयामध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. राजकारणामध्ये प्रवेश करून त्यांनी ह्या देशाचे पहिले कायदे मंत्री झाले आणि आरक्षण आपल्या समाजाला मिळवून दिलं आणि समाजाची प्रगती व्हायला त्यांनी हातभार लावला. हे कशाच्या आधारावरती सिद्ध केले त्याने, यश मिळालं त्यांना? राजकारणाच्या आधारे. म्हणजे तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही प्रचंड पैसा कमवा, पण राजकीय ब्रह्मास्त्र तुमच्या हातामध्ये जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही परिवर्तन घडवू शकत नाही. आज मोदीजींच्याकडे आपण बघतो, कितवी शिकले त्याने? शिक्षण म्हणावं तसं जास्त झालं नाही आणि म्हणावा तसा अंबानीने अदानीकडे जेवढा पैसा आहे तेवढा मोदीजींच्याकडे नाही. तर त्या खरं 125 कोटी लोकांचं भविष्य, 125 कोटी लोकांचं भलं करण्याची ताकद त्यांच्या हातामध्ये दिली कोण? तर ह्या राजकारणाने दिली, ह्या राज्यघटनेने दिली आहे. तर मी आजच्या ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या येणाऱ्या पिढीला एवढंच सांगू इच्छितो, चांगल्या तरुणांनी राजकारणाकडे बघावं, त्यात यावं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. आणि राहिला प्रश्न मराठी भाषेचा, माझी मातृभाषा मराठी आहे, त्याची सेवा जसं आपल्या आईची सेवा आपण करतो ना त्याच पद्धतीची मातृभाषेची सेवा आपण केली पाहिजे. यदा कदाचित मी कुठंतरी कमी पडत असतो, पण इतर लोकांचा आधार घ्यायला पाहिजे. आणि या आमच्या वाचनालयामध्ये सभासदांची संख्या वाढवली गेली पाहिजे. ही वाचन संस्कृती फक्त या कपाटामध्ये न राहता लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे. त्या वाचनाचा उपयोग सर्वांनी केला पाहिजे आणि चांगलं करून घेतलं पाहिजे. तर आजच्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आज आम्ही सर्वजण गौरव करत आहे. आज माझ्या मित्राने सहकार्याने मिठाई सुद्धा आणली की मिठाई वाटून आपण आजचा आनंदोत्सव साजरा करूया. तर आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदररित्या तुम्ही तुमचं मतं मांडलीत, नवीन नवीन विचार समजले. तर अशी ही 25 वर्षाची अखंड परंपरा, पराक्रमाची परंपरा, लढवय्याची एक बोलणारी जी मराठी भाषा, लढाऊ भाषा, तर त्या भाषेला आज अभिजात दर्जा मिळाला. त्याबद्दल जे कोणी साहित्यिक, लेखक, विचारवंत, राजकीय व्यक्ती, सामान्य व्यक्ती, मग त्याच्यामध्ये नटनटी असू देत किंवा कोणीही असू देत, ज्या कोणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार माझ्या वाचनालयाच्या या परिवाराकडून आभार मानतो. आणि शेवटी केंद्र सरकारने, केंद्रीय मंत्रिमंडळाने मोदीजींना खूप खूप त्याने मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मिठाई वाटतं का? हा, मिठाई वाटतं मिठाई घे दे. एवढा लेट केलं असं लाईव्ह आहे, आता पूर्वी लाईव्ह आहे. चालू केंद्र सरकारच्या या सुविधा मिळत नव्हत्या मराठी भाषेच्या. नाही, आता 500 कोटीची काही तरतूद आहे. नाही, ते जे मराठी भाषेचा अभिजात दर्जा ज्या भाषेला मिळत नाही तोपर्यंत त्या सवलती मिळत नाही. आता अभिजात दर्जा मिळाला म्हणजे केंद्राच्या सर्व सुविधा मिळत हो. जाणार. आणि त्याच्यामध्ये आम्हाला संशोधन करायला पैसे मिळतील. समजून चला कुठेतरी एक आमच्या मराठी मधलं बाबा मुलगा काहीतरी संशोधन करायला त्याला पूर्ण जगामध्ये फिरावं लागत असेल तर त्यावेळेला त्याला केंद्र शासनाकडनं निधी मिळेल की बाबा त्याचा प्रवास कुठेतरी परदेशात जायचा असेल त्याला, तर तो स्वतःकडचे पैसे किती म्हणून त्यावेळेला केंद्राकडनं काहीतरी तरतूद करते. संशोधन करा त्या भाषेबद्दल. आणि त्या आमच्या लोकांनी आमच्याकडं साहित्य कमी, म्हणजे आमच्याकडे दप्तरामध्ये आमचं साहित्य खूप कमी आहे. ते राजपूतांच्याकडे खूप आमचं साहित्य, कारण त्यांचे ना आमचे संबंध खूप आले जवळ म्हणण्यापेक्षा राजकीय संबंध. संभाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये असू दे, शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये असू दे, आणि नंतरला जो राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर जो 27 वर्षाचा धगधगता इतिहास जो आहे त्यावेळेला खूप संबंध आले आमचे. तो इतिहासच आम्हाला माहित नाही. आणि थोडंफार ब्रिटिशांकडनं आहे, पोर्तुगीजांकडनं आहे, फ्रेंचांच्या म्हणजे आम्ही लिखाणामध्ये कमी पडलो खरं.